श्रीमान योगी तर त्यांना म्हणाला ते मनाने श्रीमंत होते, पण तसे ते पैशाने श्रीमंत नव्हते. त्यांना शेतसारा किती मिळायचा? 1000 खेडी होती त्यांच्या. प्रत्येक खेड्यामधनं त्याला 300 रुपये मिळायचे. त्याच्यामधनं त्यांना मिलिटरी तयार करायची. बायका पोरांना पळवणं म्हणजे फार उच्च दर्जाचा रिलिजियस सेवा होती, अभिमानास्पद बात होती. पण शिवरायांनी मिलिटरी लॉ आणला, पहिला मिलिटरी, की जर तुम्ही शत्रूच्या बायका मुलांना हात जरी लावाल तरी टकमक टोकावर तुम्हाला फेकलं. सुरतेवर जेव्हा शिवरायांनी तिथे चाल नव्हती केली, लूट पण नव्हती केली. तुम्हाला माहितीये का, ह्याच्याबद्दल माझं खूप भांडण झालंय. लूट कशी म्हणाल? शाहिस्ते खान सगळं आपल्याला कौतुक असतं ब्रिटिशांचं, पण शिवाजी महाराजांनी एवढ्या सिस्टीम्स तयार केल्या आणि ह्या सगळ्या सिस्टीम मधले जे काही लूपहोल्स होते ते काढून टाकले, पण आपण त्या महाराजांना त्या पद्धतीने बघितलंच नाही. आता तुम्ही आउटसोर्सिंग सांगता. व्हॉट शिवराय सेड, आय डोंट वॉन्ट टू आउटसोर्स माय आर्मी. मग त्यांनी काय केलं? हवालदार असेल, जुमनेदार असेल, त्याच्या मागचे किती तुकडे असतील, या सगळ्या लोकांना आणि त्यांच्या घोड्यांना आमच्या ट्रेझरी मधनं पगार जाईल. 1000 रुपये आम्ही जमा केले तर ते काय करायचे? कोणाला काय माहिती? जागीरदाराला आम्ही किती देणार? आम्ही 200 रुपये देऊ, 800 आम्ही आमच्या बाजूला ठेवू. असं करून अनेक वतनदार, हे मुस्लिम नाही, हे आपल्या मातीचे, इतके ॲरोगंट झाले. त्यांनी कासल्स बांधले, म्हणजे फोर्ट्रेसेस बांधले. गढ्या दिसतील तुम्हाला. पोर्तुगीजांनी भयंकर अन्याय केले होते लोकांना, म्हणजे मुघलांनाही लाजवील अशा पोर्तुगीजांनी आपल्यावर अन्याय. इन्क्विजिशन चेंबर्स मध्ये की तुमच्या बायका मुलांना ते मारतायत आणि तुमच्या पापण्याच कापल्यात, म्हणजे तुम्हाला ते पाहावंच लागेल. शिवरायांना फार इच्छा होती समुद्री व्यापार करा, त्यात खूप पैसा होता आणि हे पोर्तुगीज इमेन्सली रिच झाले होते. त्यांनी पाहिलं ना आपण कुठे मार खाल्ला. हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द अमुक तमुक शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की सगळ्यांचा ऊर भरून येतो, आपल्या अंगावरती काटे येतात. आपण कधीही कुठलंही काम चालू करताना पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतो, त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेतो आणि कामं करतो. महाराज किती महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी ह्याबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलोत, लहानपणापासून बोलत आलोत. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पॉलिटिकल इव्हेंटमध्ये ह्याच्याबद्दल बोललं जातं. पण नक्की शिवाजी महाराजांचं महत्त्व काय? महाराजांनी जे साम्राज्य उभं केलं, हिंदवी साम्राज्य उभं केलं, त्याच्या मागचं आर्किटेक्चर काय होतं? ते एवढं मोठं का झालं? त्यांना हा सक्सेस का मिळाला? त्यातलं त्यांचं हुशारपण काय होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने त्यांचं युद्ध तंत्रज्ञान डेव्हलप केलं, कशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या सैन्याला ताकद दिली, ह्या सगळ्या सिस्टीम्स कशा पद्धतीने रचल्या आणि त्या सिस्टीम्स त्यावेळेला नाही तर गेल्या 2000 वर्षात पण आपल्याला अजून पण आपल्या इतिहासात त्या उठून दिसतात. त्याचं कारण काय? हे सगळं समजून घ्यायला हा आजचा एपिसोड आहे. आणि आजच्या आपल्या एपिसोडला आपल्यासोबत आहेत मेधा भास्करन मॅम. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे. मॅम अर्थात आपण त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत, त्यांचे बरेचसे पॉडकास्ट बघितलेले आहेत. मॅम रायटर आहेत, मॅम हिस्ट्री रिसर्चर आहेत आणि मॅम खरं तर मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. अनफॉर्च्युनेटली. आणि एक रिमाइंडर, ते म्हणजे तुम्हाला प्रीमियम शर्ट्स विकत घ्यायचे असतील तर कॉटन किंग इज द प्लेस. त्यांनी गिझा कलेक्शन लॉन्च केलं आहे प्रीमियम शर्टसाठी. त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. आणि एक म्हणजे जस्ट रिमाइंडर मॅम सुरू करण्याआधी, ते म्हणजे मॅडम जरी मराठी असल्या तरी ते गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात नाही राहतात, बँगलोरला राहतात. त्याच्यामुळे त्यांची रोजच्या सवयीची भाषा मराठी नाही, त्याच्यामुळे तेवढं समजून घ्याल ही अपेक्षा आहे. तर खूप खूप स्वागत आहे मॅम तुमचं. आणि जसं शार्दूल म्हटलं तसं महाराज महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांसाठी खूप महत्त्वाचं नाव आहे. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात त्यांच्यापासून करतो. आपण कायम म्हणतो महाराजांबद्दल की महाराजांची कशी दूरदृष्टी होती, कसे जाणते राजे होते. आज पण आपण महाराजांचं नाव आलं की आपला ऊर भरून येतो. तर नेमकं असं काय होतं? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत होतात, महाराजांबद्दल इतका अभ्यास करत होता, त्यावेळेस तुम्हाला काय आढळलं त्यात की ती नेमकी दूरदृष्टी म्हणजे नेमकं काय होतं आणि ती कशी दूरदृष्टी होते आणि अजून पण एवढं प्रेम कसं आहे? महाराजांची, म्हणजे मी त्यांना शिवराय म्हणते आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. त्यांची दूरदृष्टी अशी की 2000 वर्ष आपल्या देशामध्ये, म्हणजे चंद्रगुप्त मौर्यापासूनचे जे आपले साम्राज्य झाले, अशोकापासनं जे सम्राट झाले, त्याच्यानंतर हर्षवर्धनपर्यंत जेव्हा इस्लाम जवळजवळ नवीन नवीन बाळ होतं,
त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक सल्तनत झाल्या दिल्लीला. ओके, आता सल्तनत म्हटलं तर यू कॅन से मालमुख मीन्स स्लेव्ह डायनास्टी, देन देर इज खिलजी डायनास्टी, देन देर इज तुगलक डायनास्टी, सय्यद डायनास्टी, लोधी डायनास्टी, नंतर आले आपले मुघल्स. त्याच्यानंतर साऊथमध्ये 14व्या शतकामध्ये 14th सेंचुरी 14व्या शतकामध्ये अनेक बहमनी राज्य आलं. ते फुटून त्याच्या 5 शाह्या झाल्या आणि त्याच्यानंतर आदिलशाही, कुतुबशाही आणि नाईझामशाही, हे जे सगळं 2000 वर्ष चाललं होतं आपल्या देशामध्ये, तेव्हा त्यांची मिलिटरी सिस्टीम एक होती. म्हणजे सैन्याचं एक तत्व किंवा सैन्याचं एक म्हणजे वास्तुविशारद म्हणतात तसं सैन्य कसं चालायचं त्यांची एक रचना होती, स्ट्रक्चर होतं, त्यांची एक सिस्टम होती. ओके, ती सिस्टम कशी होती ती शिवरायांनी पूर्णपणे बदलून टाकली. आणि ते बदलायला त्यांना कुठून ज्ञान आलं हे म्हणजे आईन्स्टाईनना तुम्ही E=mc² हे कसं काय याचं तुम्हाला सुचलं हे विचारण्यासारखं आहे. पण जर तुम्हाला शिवरायांची दूरदृष्टी माहिती त्याच्याबद्दल तुम्हाला ती समजून घ्यायची असेल तर कुठची आधी सिस्टीम चालू होती हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला सांगते, सुरतेवर जेव्हा शिवरायांनी तिथे चाल केली, चाल नव्हती केली, नॉट लूट पण नव्हती केली. तुम्हाला माहितीये का, ह्याच्याबद्दल माझं खूप भांडण झालंय एका पॉडकास्टमध्ये. लूट कशी म्हणाल? शाहिस्ते खान 100,000 लोकांसमोर येऊन 3 वर्ष त्यांच्या घरात राहिला. एका घोड्याला किती दाणा पाणी लागतं माहितीये का एक दिवसात? 7 किलो. ते 100,000 घोडे, 1 लाख घोड्यांना किती लूटपाट केली असेल त्यांनी शिवरायांच्या. ही वॉन्टेड टू गेट दॅट मनी फ्रॉम. आणि ते काही एकदम अटॅक नाही केलं. ते आधी म्हणाले की आम्हाला पाठवा 2-3 तुमच्या, आम्ही बोलाचाली करतो. तुमचे कोण विरजी भोरा वगैरे असे ते व्यापारी होते, त्यांना पाठवा, आम्ही बोलाचाली करतो, आम्हाला एवढा हे द्या, काय म्हणतात त्याला, टॅक्स द्या, आम्ही जाऊ. पण नाही, तो जो इनायत खान होता, ही सपोज टू की 5,000 घोडे, त्याच्याकडे 1 का 1,500 घोडे होते. म्हणजे असं सांगते, हे शिवरायांच्या लक्षात आलं हे सगळं. त्यामुळे जेव्हा पुरंदर पीस ट्रीटी झाली तेव्हा हे काय त्यांना मनसबदारीचं दिलं होतं, तर त्यांना माहिती होतं ते ॲज सून ॲज त्यांनी मनसबदार झाले की त्यांना हिंदुकुश माउंटनमध्ये पाठवून देते. त्यामुळे मग त्यांनी संभाजी राजांना पुढे केलं 7 वर्षाचे असतात. सो ह्याच्यामध्ये इतके फॉल्ट्स आहेत या सिस्टममध्ये. आणि परत मनसबदार लाईक टुडेज पॉलिटिशियन्स जेलस ऑफ इच अदर. तिथे हायरार्कीच नाही ना. ओ ह्याला 5,000 घोडे आहेत पण हा 3,000 ठेवतोय, मग मी 1,500 ठेवीन, है ना, मी का नाही मजा करू. ह्यांनी दिवाना एक खास बनवलाय, ह्याच्याकडे 50 हत्ती आहेत, माझ्याकडे फक्त 25 आहेत, हाऊ कम. सो इतकी जेलसी झाली की ते युद्धामध्ये एकत्रच येईनात, ते एकमेकांनाच मारायचा विचार करायला लागले. अरे बापरे. हा. आणि काय होतं मुघलांचं युद्धनीती काय होती तर युद्धावर म्हणजे त्यांचं फक्त वॉर ऑफ एक्सपॅन्शन झाले. त्यांच्यावर कोणी हल्ला केला? मुघलांवर कोणी हल्ला केला? असा सिरियस हल्ला कोणी केला मुघलांवर? कोणीच नाही. अगदी शेवटी ब्रिटिशांनी, शेवटी ते अगदी एंड म्हणजे त्याला तारा राणींनी त्यांना पूर्ण खलास केलं होतं. म्हणजे मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे असं मराठीत. ब्रिटिशांनी मेलेल्याला मारलं तेवढंच. कावळा बसायला आणि फांदीत तुटायला वेळ. हा तेच. पण हे आता हे मनसबदार कसे जायचे युद्धावर? म्हणजे वॉर ऑफ एक्सपॅन्शन करायचे. म्हणजे डेक्कनमध्ये यायचे, राजपूत तिकडे मेवारवर त्यांचा फार डोळा होता, कारण राणा कधीच झुकले नाहीत ना त्यांच्या. यांचं ताफा परेड काय असायचं. त्यांनी सपोज 5,000 मनसबदारांना बोलवलं, 5,000 खूपच झाले, एनिवे 3,000 मनसबदारांना बोलवलं. हे मनसबदार काय करायचे,
त्यांच्याकडे असतील 5,000, 3,000, 2,000 घोडे काय असेल ते आणायचे. पण ते नाही, मनसबदारांच्या बायका, मनसबदारांच्या कॉन्क्युबाईन्स, या बायका आणि कॉन्क्युबाईन्सचे सर्वंट्स. अरे बापरे. हां, ऑफकोर्स. नंतर मग हे मनसबदार असं करणार, मग त्यांचे सैनिक का नको? त्यांनाही बायका हव्यात, त्यांच्या बायका. मग हे सगळे येणार, मग त्यांना धान्य हवं, मग व्यापारी हे ना. मग या बायकांना सुंदर सुंदर पेहराव पाहिजे. असं कसं बरं, म्हणजे 2 महिने एकच ड्रेस कसा काय घालू मी? अरे वा रे वा. मग ते कापडाचे व्यापारी सगळंच. मग त्यांना हिरे पण पाहिजेत मनसबदारांच्या बायकांना. असं कसं? अरे वा रे वा. वी वॉन्ट टू डायमंड्स ऑल्सो. मग हिऱ्याचे वापर. ही सगळी तर म्हणजे कॅव्हेलकडच्या ऐवजी ही वरात व्हायची. बापरे. हा, आणि ती वरात एवढी मोठी की त्याचं तोंड एका खेड्यात आणि शेपूट तिसऱ्याच खेड्यात. असं. तर हे काय म्हणजे किती गलथानपणा झाला होता. म्हणजे जे कॅरेक्टर होतं एखाद्या मर्सिनरीचं घोरी आणि गझनीच्या वेळेस किंवा तुगलकच्या वेळेस किंवा खिलजीच्या वेळेस, ते पूर्ण नष्ट झालं होतं. आराम करायचा. हे जेव्हा शिवरायांनी पाहिलं तेव्हा ही वतनदारी आणि जहागीरदारी सिस्टीम त्यांच्या मनातनं पूर्ण उतरली. मग त्याला पर्याय काय? त्यांनी स्वतःची काय सिस्टीम डिझाईन केली? हां, सो दॅट्स द मेन थिंग. त्याला पर्याय काय होता? तर त्यांनी काय केलं, आता आपली जी नवीन, आणि एक तर मी तुम्हाला अजून एक मजा सांगते. तुमच्याकडे कोण कॅल्क्युलेशन आहे चांगलं? आता मेहेंदळे सरांच्या मेहेंदळे सर, त्यांचं मी मेन्शन करते. त्यांचं जे पुस्तक आहे शिवाजी इज लाईफ अँड टाइम्स इज माय बायबल और भगवद्गीता और महाभारत, व्हॉट एव्हर यू कॉल इट. आणि आपल्याकडे एक फार चांगले मराठी ॲनालिस्ट होऊन गेले, नरहर कुरुंदकर. ते पण माझे एक मी त्यांना एक माझे शिक्षक मानते. ते गेले आता, त्यांना जाऊनच 50-60 वर्ष झाली. मी त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या आय मीन टच विथ देम. ते काय म्हणायचे, इफ यू डू नॉट नो मुघल्स यू डोंट नो मराठास, इफ यू डू नॉट नो औरंगजेब यू डू नॉट नो शिवाजी, इफ यू कॅनॉट, म्हणजे तुम्ही जर औरंगजेबाचा पुतळा उभा नाही करू शकला तुमच्या पुस्तकात तर शिवराय अर्धे कोसळतात. ते मी माझ्या पूर्ण कादंबऱ्यांमध्ये पूर्ण रिस्पेक्ट दिलाय. जेवढे पानं मी शिवरायांवर दिले तेवढेच मी औरंगजेबाला दिले. आणि मी कोणालाही कुठचेही ॲडजेक्टिव्ह वापरले नाही, हा औरंग्या वगैरे नाही. बादशाह औरंगजेब. वाचक स्मार्ट आहेत, वाचकांना मी कोण सांगणार? विलन किती क्रूर होता हे कळल्याशिवाय आपला राजा केवढा महान होता हे कळणार कसं? आता जर मुगांबोस नसता तर मिस्टर इंडियाचं काय होतं ना. बरोबर आहे ना. तसं तुम्हाला अजून एक त्याच्या पुढे शिवरायांनी ही सिस्टम का बदलली त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते. गजानन मेहेंदळेंच्या पुस्तकामध्ये शेतसारा किती जमवत असतील मुघल, किती आहे काही. ओके, मी सांगते तुम्हाला. पेपरवर इट इज ऑन पेपर 22 कोटी मीन्स 220 मिलियन. ओके, पण हासिल म्हणजे हातात येणार. हासिल कितना हासिल हुआ है ना, आपण म्हणतो मराठीत पण आपण शब्द वापरतो. तर काय 12 ते 15 कोटीच्या मध्ये हासिल व्हायचं शेतसारा. हा, तर शेतसारा आता तो रुपया म्हणजे काय, आता फालतू नोट नव्हती कागदाची, चांदीचा रुपया, 10 ग्रॅम चांदीचा रुपया. तर 15 कोटी, सपोज आपण घेऊ 13 कोटी, जाने दो 15 नाही, त्याचंही कमीत कमी घेऊ 13 कोटी 10 ग्रॅम चांदीच्या रुपयात किती किलोग्रॅम चांदी होईल? बापरे. ओ जी होईल ती होईल. ओके, पण त्यावेळेस म्हणजे माझ्या चॅलेंजिंग डेस्टिनीमध्ये पूर्ण त्याचं गणित आहे. त्याच्यावर जेवढे पैसे त्या चांदीमध्ये, तेव्हा पीपल कॅन बाय 95,000 किलोज ऑफ गोल्ड. त्याचं तुम्ही आत्ता क्विकली डॉलर्समध्ये करा बरं.
95,000 kilos of gold will cost how much in dollars today? But we are talking about आजचा 30. रेट आपण 1,00,000 जरी धरला म्हणजे 1,22,000 आहे. नाही, मी तुम्हाला सांगते, इट विल कम टू अबाउट $5 billion. बाप रे. येप, $5 billion. $5 billion. आता तुम्ही जर आज म्हणजे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग दिस, आज जर तुम्ही अमेरिकेची किती मिलिटरीवर खर्च करतात? अबाउट $10 billion. ओके. Yes. आता आपला मिलिटरीचा खर्च काय आहे यावर्षी? बजेट काय आहे आपलं? नरेंद्र मोदी $86 billion. ओके. आता तुम्ही AI ला जर विचारलं की Inflation तेव्हाचं इन्फ्लेशन काढलं तर ते म्हणजे 63 गुणा. तर मी $10 billion 63 गुणलं तर आजच्या हिशोबाने किती असेल? $630 billion. $630 billion म्हणजे महाराष्ट्राची अखंड GDP झाला. जाऊ द्या, आपण म्हणजे त्यांचं दे विल स्टँड सेकंड आफ्टर US इन मिलिटरी बजेट. करेक्ट. बिकॉज US इज $1.3 billion. नाही, त्यांचं $900 billion आहे. $900 billion इज देअर मिलिटरी बजेट. मिलिटरी बजेट. ओके, ऑलमोस्ट $1 trillion. ऑलमोस्ट $1 trillion. ट्रिलियन. आता हे आणि नंतरचे अगदी खाली आहेत देश. तर मग हे मुघल तर सेकंड इन कमांड असते. सुपर पॉवर. So you calculate it that way, So I wanted to tell Maharashtra that understand this. Don't go. म्हणजे ते शिवाजी महाराजच का नाही म्हणाले, मग मराठा काय करतायत, मग ब्राह्मण किती वाईट होते. खरं हे तुम्ही कट नका करू. अंडरस्टँड द एनिमी. इवन नाव वी डोंट नो हू आर एनिमीज. शत्रूच माहिती नाही. शत्रूच माहिती नाही आपल्याला. सो सच ह्यूज. सो शिवरायांना माहिती नव्हतं असं नाहीये, ही न्यू. मग त्यांनी एवढ्या मोठ्या म्हणजे तुम्ही डेव्हिड अँड गोलियतचं तर पाहिलं, तशीच स्थिती होती. श्रीमान योगी तर त्यांना म्हणाला ते मनाने श्रीमंत होते, ते अत्यंत हुशार होते, पण तसे ते पैशाने श्रीमंत नव्हते. त्यांना शेतसारा किती मिळायचा? सपोज ते 16-17 वर्षाचे असताना त्यांनी ते शेवटी पुण्याला शेती चालू केली. ती मोठीच कथा आहे, पण त्यांना 1,000 खेडी होती त्यांच्या. प्रत्येक खेड्यामधनं त्याला $300 मिळायचे. किती मिळायचे? $300. 3 लाख. त्याच्यामधनं त्यांना मिलिटरी तयार करायची होती. त्यांना जागीरदारी नको होती, त्यांना वतनदारी नको होती. पण कुठे 3 लाख आणि कुठे सो मग काय त्यांनी म्हणजे ही हॅड टू यूज हिज ब्रेन. हिज ब्रेन वॉज हिज बिगेस्ट वेपन. त्यांचं मेंदू त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. गनिमी कावा तो कुछ भी नाही मीन्स ओ तो सब्जेक्ट ही छोड़ दो. त्यांनी मग सैन्याची काय रचना केली, कशी केली सैन्याची रचना. म्हणजे त्यांना प्रत्येक पैसा कारणे लावायला हवा होता. ते काय म्हणाले, मला कारण ते स्वतः जागीरदाराचे पुत्र होते आणि त्यांना माहिती होतं की त्यांनी आधी सगळे किल्ले घेऊन त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. मग माझ्या जर राज्यात कोणी जागीरदार आला तर तोही तेच स्वप्न बघेल. आता ते जावळीचे मोरे त्यांनी पहिल्यांदा ती जावळी घेतली. का घेतली? कारण त्यांना माहिती होतं कोकणाशिवाय त्यांना कुठचाच आधार नाहीये. आणि आत्तासारखे गडकरी नव्हते ना, आता ते पुणा बॉम्बे हायवे नव्हता तेव्हा. कोकणात उतरायला खूप कमी जागा होत्या. एक होता तो जावळीकडनं महत्वाचा. आणि मोरे फार ॲरोगंट झाले होते. तर मला कोणीतरी म्हटलं, मराठी सर्वात मोठा न्यूजपेपरचा एडिटर, तो मला सांगतो, तुम्ही कशाला लिहिता शिवाजीवर? ते गेले आता, जाऊ दे, तुम्ही सांगू शकताय. त्यांनी जावळीच्या मोऱ्यांना कत्तल केली, हे बरोबर केलं का? म्हटलं त्याच महिन्यात. आणि जावळीच्या सगळ्या बायकांना त्यांनी सोडून दिलं होतं. जावळे ॲरोगंट झाले होते, मोरे ॲरोगंट झाले होते. आपले लोक शिवरायांच्या जागीरमध्ये जाऊन हप्ता वसूल करायला लागले होते. तर त्याच महिन्यात फेब्रुवारी 1656 त्याच महिन्यात प्रिन्स औरंगजेबनी हैदराबादवर हल्ला करून 20,000 लोकांची कत्तल केली होती. आणि अनेक बायकांना त्यांच्या औरंगजेब स्वतः नाही पण त्याच्या सैनिकांनी पळवून नेलं होतं आणि पूर्ण लुटालूट केली होती. हे कोणी नाही. मग जेव्हा मुघल करतात तेव्हा वॉर ऑफ एक्सपॅन्शन, जेव्हा शिवराय करतात ही डेकॉयटी. असं कसं? नो रूल्स. आय एम द लॉयर ऑफ शिवराय इन दिस केस.
करेक्ट. तर ते म्हणाले मग त्यांच्याकडे पैसे कमी. आता मी तुम्हाला मॉडर्न मिलिटरी सिस्टम सांगते हो. आपली. तुम्ही तुमच्याकडे तुमचा भाऊ असेल, वडील असतील, काका असतील, कोणी मिलिटरी माणसाला विचारा, तुम्ही चेन ऑफ कमांड शिवाय काम करू शकाल का? हायरार्की सगळ्यात. हायरार्की शिवाय काम करू शकाल का? तो तुम्हाला काय सांगेल, तू बाहेर जाऊन चहा पी. एवढंच. यु नो, इट्स नॉट पॉसिबल टू हँडल द मिलिटरी. तर शिवरायांनी आता आपल्याकडे आहे जनरल, आर्मीमधलं सांगते. तर आपल्याकडे जनरल आहे, त्यांना आपल्याकडे लेफ्टनंट जनरल आहे, मेजर जनरल आहे, ब्रिगेडियर आहे, आपल्याकडे कर्नल आहे, लेफ्टनंट कर्नल आहे, लेफ्टनंट कर्नल और कर्नल, अँड देन वी हॅव कॅप्टन, अँड देन वी हॅव सो मेनी अदर थिंग्स, यु नो. सो दिस इज अ हायरार्की. आता अनेक हवालदार मिळून मग एक प्लाटून किंवा एक छोटीशी तुकडी म्हणतात ना मराठीत. मग अनेक तुकड्या मिळून मग एक मे बी वन बटालियन, अ स्क्वॉड्रन, अनेक स्क्वॉड्रन मिळून एक बटालियन, अनेक बटालियन मिळून एक ब्रिगेड, ते ब्रिगेडियरच्या हाताखाली है ना. सो ही जी सिस्टीम आहे ती शिवरायांनी काय केलं, शिवरायांनी आता त्यांनी काय केलं मी तुम्हाला याच्यात वाचूनच दाखवते. लहान मुलांचं पुस्तक आहे माझं, आता आलेलं आहे, खूप जणांना आवडतं हे. तर त्यांनी एक सरनौबत, मिस इज अ जनरल, ओके. नंतर ही हॅड पंच हजारी, त्याच्या हाताखाली एक ब्रिगेडच होती 5,000, पण त्याच्या हाताखाली हजारी म्हणजे हजाराची बटालियन. सो ही हॅज बटालियन. देन ही हॅड जुमलेदार, एक जुमला म्हणजे किती, ओके. अँड देन ही हॅड हवालदार. हवालदार हॅड 5 troopers, and 5 troops will make 1 jumla. Okay, and 10 jumlas will make 1 hazari, and 10 hazaris will make a panchahazari. Imagine making this hierarchy system. He had the same hierarchy system in infantry and same hierarchy system in navy. बापरे. How he thought about it? मला सांगा कुठून आली ही आयडिया? ते की युद्धशास्त्राचा अभ्यास करायला गेले नव्हते का काही? ते बिचारे काय त्यांनी काय चाणक्य भेटले होते चाणक्याला का? चाणक्याकडे ही युद्धनीती नव्हती, म्हणजे हे युद्ध रचना नव्हती. ओके, चाणक्याच्या राज्यात पण फ्युडल लॉर्ड्स होते. ओके, तर ते काय म्हणतात शिवराय, मला आउटसोर्सिंग नाही करायचं. आता तुम्ही आउटसोर्सिंग सांगता. व्हॉट शिवराय सेड, I don't want to outsource my army. I don't want to be a king of only a मुगुट. मला फक्त मुगुटाचा राजा नाही व्हायचंय, मला खरा राज्यपाल व्हायचंय. वाव. ओके. मग त्यांनी काय केलं, प्रत्येक तो असेल हवालदार असेल, जुमनेदार असेल, त्याच्या मागचे किती तुकड्या असतील, बटालियन्स अँड स्क्वॉड्रन्स, आणि मग हजारी असतील त्याच्या हाताखालच्या काय बटालियन्स, आणि पंचहजारीच्या हाताखालचे असतील ब्रिगेड. या सगळ्या लोकांना आणि त्यांच्या घोड्यांना आमच्या ट्रेझरीमधनं पगार जाईल. ते शेतसाराने गोळा करणार, त्यांना पगार मिळेल. आणि हे कोण वतनदार, देशमुख पाटील आणि कोण, हे आम्हाला नको. ते त्यांच्या सगळ्या गढ्या, म्हणजे त्यांनी पूर्ण करू नाही शकले, त्यांचं आयुष्यच खूप लहान होतं. पूर्ण गढ्या त्यांनी पॉवर कमी केली. असं नाही एकदम जाऊ शकत नाही, दे आर सन्स ऑफ द सॉइल. पण त्यांनी हळूहळू त्यांची पॉवर कमी केली, सेंटिनल्स कमी केले, आपले लोक निवडले, आपले लोक लावले. आणि असं म्हणू नका हिंदू आणि मुस्लिम, अनेक लोक त्यांच्या विरुद्ध गेले. हे वतनदार अनेक लोक मी आणि माझा भाऊ नेहमी आम्ही जोक करतो, कारण आमच्या वाड्याच्या खाली अहमदनगरला आम्ही वतनदार होतो, काही तलवारी मिळाल्या आम्हाला, त्याचा भुसा झाला होता ॲक्च्युली. तर माझा भाऊ म्हणतो आपण शहाजीराजांकडनं असलं पाहिजे प्लीज, मला इतिहासात नाही शिरायचं, नाही कोणाच्या बाजूनी लढलो आपण, यु नो. तर एनिवे आम्हाला त्याच्यानंतरची इतिहास माहिती नाही आमच्याच कुटुंबातला, पण असं आहे. तर ते काय म्हणाले, वतनदारांच्या त्यांनी कमी केल्या. आणि तुम्हाला सांगते, हे सगळे वतनदार ज्यांची वतनं कमी केली होती ते शेवटी नंतर औरंगजेबला मिळाले. आय एम जस्ट टेलिंग यू दिस.
ओके, सो डोंट से हिंदू मुस्लिम एंड वी मराठाज एंड वी ब्राह्मण्स, ऐसा कुछ नहीं है. एव्हरीथिंग इज फॉर पॉवर अँड मनी. ओके, आपण स्ट्रक्चर म्हणतो आणि आपण सिस्टीम्सच्या बाबतीत, स्ट्रक्चरच्या बाबतीत आपण कायम भारतात सगळं आपल्याला कौतुक असतं ब्रिटिशांचं, पण शिवाजी महाराजांनी एवढ्या सिस्टीम्स तयार केल्या, एवढ्या रचना तयार केल्या, एवढे रूल्स घालून दिले आणि ह्या सगळ्या सिस्टीममधले जे काही लूपहोल्स होते ते काढून टाकले, पण आपण त्या महाराजांना त्या पद्धतीने बघितलंच नाही. आपली खरं म्हणायचं आपली लायकीच नाही हे समजून घ्यायची महाराजांना. खरं तर आपण महाराजांना पुतळ्यात आणि भिंतीत आणि राजकारणात अडकून टाकलं. खरं तर शिवराय जर आज आले तर कपाळाला हात लावतील, म्हणतील ह्या लोकांच्या फ्रीडमसाठी मी लढलो का काय. सॉरी, तुम्हाला डिलीट करायचं तर करा. नाही, ॲब्सोल्युटली. तर ज्यावेळेस आपण हे स्ट्रक्चर म्हणतो, ही सगळी रचना म्हणतो, तर ही अशी, कारण आत्ता आपण कुठलंही बघतो म्हणजे इतक्या कमी वेळात त्यांना ती अंमलात कशी आणता आली? अंमलात आणली शेवटी जेव्हा ते गेले, जेव्हा त्यांनी सुरुवात केली स्वराज ही कल्पनाची, त्यांच्याकडे काहीतरी 10-12 पण सैनिक नसतील, पण जेव्हा ते गेले त्यांच्याकडे स्टँडिंग मिलिटरी म्हणतात, असं नाही की तुम्ही शेतसारा गोळा करा मी बोलवतो तेव्हा या. स्टँडिंग खडी, 30,000 कॅव्हलरी, 30,000 घोडदळ, 40,000 पायदळ आणि जवळजवळ 40 का 50,000 350 किल्ल्यातली शिबंदी होती. ते मेनली तोफखाना. मी अजून एक सांगते, शिवरायांनी हे पण पाहिलं असेल की जी आता जेव्हा औरंगजेब कशावर आला, जेव्हा सत्ता पालट झाला, जेव्हा शहाजहानकडनं औरंगजेबाच्या हातात सत्ता आली, तेव्हा त्यांच्याकडे 8,000 मनसबदार होते. काही त्यातले सिव्हिल मनसबदार असतील, पण मोस्टली देवर मिलिटरी मनसबदार, म्हणजे मिलिटरी मनसबदार होते. त्यांच्या हाताखाली किती घोडदळ असा तेव्हा. औरंगजेबाचं म्हणजे औरंगजेब इज अ नेपो किड, इज अ नेपो किड. तर त्याच्या 200,000 हेवी ड्युटी कॅव्हलरी होती त्याच्याकडे. 2 लाख घोडे होते आणि 3 लाख पायदळ होतं आणि 40,000 तोफखाना होता. बापरे. पण त्याच्यात एक अगेन लॅक्युना होतं, ते पण शिवरायांनी पाहिलं. काय लॅक्युना होता त्यांच्यामध्ये? त्यांचे जे ते पायदळ होते, घोडदळाला फार मान होतं तेव्हा. जे पायदळ होतं त्यांना तुच्छतेने मागवलं जायचं. ते बिचारे पायदळवाले याचे घोडे साफ करा, या घोड्यांना आंघोळी घाला, हत्तीला आंघोळी घाला, कोणाचे शूज पॉलिश करा, मॅन फ्रायडे. त्यांना तसं वागवलं जायचं. त्यामुळे मुघलांचं पायदळ एकदमच पायदळीलाच गेलं होतं. शिवरायांचं पायदळ तसं नव्हतं. शिवरायांचं पायदळ तर कधी कधी घोडदळाच्याही पुढे जायचं, हे ना. येसाची कंक होते ना बरेच वर्ष. आणि ते कुठच्याही म्हणजे त्यांचे जे माउंटेनस रिजन होता आपला, तिथे तर ते फार चालाक होते. ते माउंटेनियर्स होते बरेचसे त्यातले, हे की नाही. तर माझ्या एका वाक्यात असं आहे, कारण एक लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी, म्हणजे छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान आता त्यांनी केलंय. लोकांना खूप आवडले ते पुस्तक. त्याच्यामध्ये औरंगजेब, आता तिथे सिकंदर, आदिलशहाचा सिकंदर पण सरेंडर झालो असतो औरंगजेबाला विदाऊट. नंतर तानाशहा पण सरेंडर झाला असतो याला औरंगजेबाला. पण संभाजी महाराज झाले, शंभूराजे झालेले नसतात. तर ते म्हणतात, सो तो म्हणतो इफ म्हणजे तानाशहा वॉज लिटल ओबीस. सो तो म्हणतो, औरंगजेब म्हणतो, जर म्हणे सिकंदर हा कॅप्रिझन्स घोडा आहे नटवलेला, आणि तानाशाह कुतुबशाह इज अ कॅप्रिझन्ड एलिफंट, दिस संभा is a panther who can climb mountains and climb the trees on the mountains also. Wow. So how to capture him, you know? So wow. This is how it is. बापरे. असं त्यांनी जी सिस्टम तयार केली, यू सी, दॅट इज हिज विजन. आणि त्यांनी मिलिटरी कायदा नव्हता. बायका पोरांना पळवणं म्हणजे फार उच्च दर्जाचा रिलिजियस सेवा होती. उच्च दर्जाची रिलिजियस सेवा होती. हे सगळे इन्व्हेडर्स किती बायका पळवल्या याच्यावर चर्चा व्हायच्या. अभिमानास्पद बात होती ती तेव्हाची.
आणि हारेममध्ये 5,000-6,000 बायका असायच्या. जोधा अकबरमध्ये दाखवली का एकतरी हारम मधली 5,000 हारम मधली एकतरी बाई दाखवली? नाही दाखवली. पण शिवरायांनी पहिले मिलिटरी लॉ आणला, पहिला मिलिटरी लॉ, की जर तुम्ही शत्रूच्या बायका मुलांना हात जरी लावाल तरी टकमक टोकावर तुम्हाला फेकलं जाईल. दिस इज द फर्स्ट टाइम समबडी, म्हणजे कोणीतरी मिलिटरी लॉ आणला. हे तर जाऊच द्या, जेव्हा त्यांनी सदर्न कॅम्पेनवर तर पूर्ण एक पॉडकास्ट ठेवू शकेल. सदर्न कॅम्पेनमध्ये गेले, त्यांनी 50 किल्ले, त्यांची ती हे होती औरंगजेब. वेन औरंगजेब कम्स, बादशाह औरंगजेब डिसेंड्स ऑन द डेक्कन विथ ऑल हिज माइट, म्हणजे पूर्ण शक्ती, तेव्हा त्याला सेकंड लाईन ऑफ डिफेन्स हवा होता. म्हणून त्यांनी ते 50 किल्ले जिंकले तिकडचे साऊथमधले. तेव्हा तिथे डच लोक भेटले त्यांना, कारण त्यांना चोलामंडला पण त्यांना ईस्ट कोस्ट पण मिळाला ना सगळा. तर त्या डच, आणि इट इज ऑल डॉक्युमेंटेड, पत्रव्यवहार आहे त्याचा, मी उगाच नाही बोलत आहे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही गुलामाचा व्यापार कराल इथे, तुम्ही आता ह्युमन ट्रॅफिकिंग विषयी काय काय बोलता आणि पॅनल डिस्कशन करता आणि व्हॉट एव्हर, तेव्हा तुम्ही कराल तर मग मी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईन. हे त्यावेळेस शिवाजी महाराज म्हटलं. म्हणून मी म्हणते त्यांचं विजन, ही वॉज अ डिफरंट पर्सन. का मी 25 वर्ष माझ्या आयुष्यातली यांच्या म्हणजे शाब्दिक सेवा करण्यात घालवली, त्याला एक काहीतरी अर्थ आहे ना, त्याला काहीतरी एक कारण आहे. सो मला वाटतं की हा माणूसच निराळा होता. अजून एक तुम्हाला सांगते की जेव्हा हे राज्य करते आणि त्यांना इक्वॅलिटी द्यायची होती, ते पण टॅक्सेस घ्यायचे, त्यांचा पण संपूर्ण आता पेमेंट वगैरे ॲग्रिकल्चर टॅक्समधनंच व्हायचं नाही का शिवरायांचा. पण इथे काय करायचे हे, म्हणजे अकबर असो किंवा अकबरनी जिझिया टॅक्स, सगळं म्हणतात अकबरांनी त्याचा अजून एक टॅक्स होता खराज नावाचा, तो 50% नॉन मुस्लिम्स ॲग्रिकल्चर, 50% तुमचा पूर्ण सरकारला जायचं. म्हणजे बिचाऱ्या शेतकऱ्यांकडे खायला किंवा पेहनायला पण पैसे नसायचे. आणि त्यांच्यामुळे बरेच रिव्हॉल्ट व्हायला लागले. मग हे काय करायचे, हे डेकॉइट आहेत आणि हे चोर आहेत म्हणून त्यांची कत्तल करून टाकायचे. हे एम्परर्स ऑफ द इन्व्हेडर्स कत्तल, म्हणजे दॅट हॅपन्ड इन अकबर्स टाइम, जहांगीर्स टाइम अँड शहाजहान्स टाइम अँड ऑफकोर्स औरंगजेब्स टाइम. मयंद्यांच्या पुस्तकात लेटर्स आहेत औरंगजेबची. पीटर मुंडे नावाचा एक ब्रिटिश माणूस होता. ही यूज टू वर्क फॉर ब्रिटिश इंडिया कंपनी, विच इज डॉक्युमेंटेड. ही ट्रॅव्हलॉग्स, एव्हरीथिंग इज देअर. त्याची त्यांनी तर रेखाचित्र पण काढली आहेत त्याच्या पुस्तकात. यू कॅन डाउनलोड हिज बुक फॉर फ्री. तर तो एकदा 1632 साली, म्हणजे तेव्हा मला वाटतं जहांगीर जाऊन शहाजहान नवीनच आला असेल. सो ही वेंट फ्रॉम आग्रा टू पाटणा. मध्ये 80 किलोमीटरचा एक स्ट्रेच होता. तिथे त्याला मिनार्स दिसले, असे मिनार्स, अँड विथ इन्स्टेड ऑफ ब्रिक्स दे हॅड स्कल्स. अरे बापरे. हां. सो ईच मिनार, प्रत्येक मिनारमध्ये 40 का 50 स्कल्स होते. आणि असे त्यांनी 200 मिनार पाहिले तिथे त्या 80 किलोमीटरमध्ये. तर आता यू कॅन कॅल्क्युलेट, म्हणजे यू कॅन कॅल्क्युलेट 40 मल्टिप्लाय बाय 200, 8,000. 8,000 पीपल. आणि त्यांनी विचारलं हे कोण आहेत, हे म्हणे हे सगळे गुंड लोक आहेत, ते रिव्हॉल्ट करून उठले आमच्या विरुद्ध. म्हणजे हे शेतकरी. आणि त्यांना बिचाऱ्यांना लीडरच नव्हता शिवरायांसारखा. सो हाऊ लकी वी आर. तर आपण पण ते एक, आपले पण पूर्वज कोण, एक स्कल तिथे असतं त्यांचं. होते शिवराय म्हणून आपण शिवराय होते. आणि नंतर शंभूराजांनी पण बलिदान दिलं त्यांचं. आणि नंतर जे तारा राणींनी केलं ते माझ्या नवीन इंग्लिश कादंबरीमध्ये वाचत. ती मार्चमध्ये येते. तर तिची स्ट्रॅटेजी खूपच निराळी होती. महाराजांची युद्धनीती म्हटलं ना की आपल्याला फक्त गनिमी कावा आणि याच्याबद्दल माहिती नाही. गनिमी काव्यामध्ये तुम्ही शिवरायांना बेडीत टाकू नका. गनिमी काव्याच्या बेडीत शिवरायांना टाकू नका. ते फार मोठे होते त्याच्यापेक्षा. मी सांगते तुम्हाला काय होतं. म्हणजे आधीपासून जे आपली हिंदू साम्राज्य होती पूर्वीची, ती तेव्हा देखील कशी चालायची ती, किंवा तुम्ही
म्हणजे इट वॉज ऑल्सो इन, म्हणजे युरोपमध्ये पण तेच चालायचं. अच्छा. आता जर तुम्ही फार मोठे जमीनदार असाल आणि वॉरियर पण असाल, म्हणजे योद्धा पण असाल, तर सपोज मी राजा, मी सम्राट, मग मी तुम्हाला काय सांगेल की तुम्हाला मी सगळ्या सवलती देतो. ओके, तुम्हाला मी सगळ्या सवलती देतो, तुम्ही फक्त माझ्यासाठी एवढं घोडदळ ठेवा आणि मला जेव्हा पाहिजे तेव्हा ते फील्डवर आणा. तर मर्सनरीज होता बेसिकली. नाही, ऑल्सो जे अत्यंत चांगले वॉरियर होते आणि त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या, अशा लोकांना सम्राटांनी ग्रँट केल्या जमिनी. अच्छा. ग्रँट, नॉट ओनर. ही विल बी जस्ट अ टेनंट ऑफ द लँड. आणि त्यांनी काय करायचं, आता एकच सिस्टम होती तेव्हा, एकच आपल्याकडे एकच धंदा होता तेव्हा, मेन बिझनेस, दॅट वॉज शेती. शेत सारा हे महत्वाचं लेजिटिमेट, म्हणजे अगदी कायदेशीरपणे एखाद्या देशाला पैसे मिळवण्याचं एक साधन होतं ते शेतसारा जमा करणं. मी जर शेतकरी आहे तर मी शेतसारा देणार राजाला थ्रू, मी ती पण सिस्टम सांगते, आणि त्या शेतसाऱ्यावर राजा राज्य चालवणार. तर राजा काय म्हणायचा, किंवा किंग ऑर अ एम्परर ऑर अ बादशाह ऑर अ सुलतान, कोणी का असेल, ते काय म्हणायचे, वी ग्रँट यू दिस लँड. ग्रँड लँड म्हणजे काय, अशी 2-3 एकराची नाही, 500 विलेजेस, 1000 विलेजेस, 2000 विलेजेस, 3000 विलेजेस तुम्ही घ्या. हे म्हणजे खेडी, आणि त्यात काही शहरं आली, तुम्ही घ्या. ही इकडनं जो शेतसारा येईल तो तुम्ही गोळा करा, ओके, आणि तुम्ही माझ्यासाठी घोडदळ ठेवा. हे मेन सिस्टम होती आपली. त्याच्यामध्ये जेव्हा गझनीनी मला वाटतं 11व्या शतकात आपल्यावर हल्ला केला. पेशावर ही राजधानी होती. त्या राजाचं नाव जयपाल देवा. तेव्हा जेव्हा हे गझनीहून तो आला, महमूद गझनी, तेव्हा त्यांनी काय केलं, त्याची सैन्य रचना कशी होती, त्याच्याकडे अनेक मर्सिनरीज होते. मर्सिनरीज, आय विल नॉट कॉल देम म्हणजे त्यांना सैनिक म्हणण्यासारखे भाडोत्री होते ते सगळे. तर ह्यांनी काय केलं, गझनी असो, घोरी असो, मग 75,000, 1,00,000 असे घोडदळ घेऊन यायचे ते. बापरे. तर ते काय सांगायचे त्या सैनिकांना, एक तर त्यांना जेहाद, दे वर हाय ऑन जेहाद, म्हणजे हिंदू किंवा सनातनी दिसला की त्याला कापा, म्हणजे तुम्हाला परमार्थ मिळेल. पण तेवढंच असून चालणार नव्हतं. ते काय म्हणायचे त्यांच्या सैनिकाला तेव्हा, की तुम्ही लुटालूट करा, मारा, बायका पोरं पळवा, त्यांना स्लेव बनवा, 80% तुमच्याकडे ठेवा, फक्त 20% मला द्या. बापरे. म्हणजे त्या सैनिकाला केवढं अभिलाषा, आमिष होतं, केवढं मोठं आमिष, राईट, दॅट्स द राईट वर्ड, आमिष, केवढं मोठं आमिष होतं त्याने. आणि मी आता ॲक्च्युली हॉरर्स ऑफ द होली वॉर याच्यावर मी अभ्यास करते सध्या. तेव्हा मी कुठच्याही जेव्हा हे IAS ऑफिसरचे लेक्चर्स वगैरे असतात ना, तिथे ते फक्त एवढंच वाचा आणि अशी उत्तरं द्या, याचा पुढचा प्रश्न विचारला जाणार नाही. म्हणजे जे प्रश्न विचारतात त्यांना पण ते ज्ञान नसावं असं मला वाटतं ते ऐकून. पण त्यामध्ये जयपाल देवा, त्याचा मुलगा त्रिलोचन पालदेवा यांचा कुठेही उल्लेख नाही आहे. त्यांनी केवढी 20-25 वर्ष तिथे हिंदूकुश माउंटनचं तिथे एक पास आहे, तिथे त्यांनी केवढी मोठी म्हणजे वॉरच तिथे त्या तोंडावरच बसले, हिंदुस्थानाच्या आतच नाही येऊ दिलं. पण जेव्हा त्यांचा जयपाल देवाचा जेव्हा आणि त्रिलोचन पालदेवाचा जेव्हा अपयश आलं त्यांना, तेव्हा आपल्या देशाचे दरवाजे सताड उघडले.
त्याच्यानंतर हे लोक आले, म्हणजे एक एक आता म्हणजे त्यांची नावं पण मला घ्यावीशी वाटत नाहीत, एवढे ते क्रूर होते. आणि आपण त्यांच्यावर पिक्चर्स काढतो, त्यांच्या प्रेमकथा लिहितो. जसं हिटलरवर, आता एखाद्या जर्मनीत तुम्हाला वाटतं हिटलरवरची प्रेमकथा येईल कधी? पण आपण करतो ते, नाही का? जोधा अकबर, मुगले आझम. पण व्हॉट दे डीड, म्हणजे त्यांनी आपल्या इथे किती मारले लोक, म्हणजे किती मारले, किती बायका मुलांना पळवलं. आणि मुलांना नुसतं पळवलंच नाही, पण अनेक हजारो मुलांना युनुक बनवलं, म्हणजे हिजडे बनवलं फोर्सफुली. ओके. आणि त्यांना हारेम वर त्यांना गार्ड म्हणून ठेवलं त्यांच्या. पण ते जाऊ द्या, सिस्टम काय होती पुढे पुढे जाता जाता मग बाबर आला. हे सगळ्या डायनेस्टी नंतर लोधी बाबर आला. बाबरनी आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हुमायून आय थिंक, आणि त्याच्यानंतर अकबर. तर अकबरांनी मग ते एक सिस्टम तयार केली. आपल्याकडे आता काय सिस्टम होती तुम्हाला सांगते, म्हणजे इव्हन हीच जागीरदारी सिस्टम. तुम्ही लँड द्या, लँड ग्रँट करा, आणि मग तुम्ही शेतकऱ्यांकडनं शेतसारा वसूल करा. पण डायरेक्टली शेतसारा वसूल नाही करता येणार. सेंट्रलाइज सिस्टम नव्हती. नाही, डायरेक्टली शेतसारा कसे तुम्ही वसूल करणार? किंवा जागीरदार कुड बी अ हिंदू और अ मुस्लिम. पण कोण होतं ते? त्या मातीची मुलं कोण होती? सन्स ऑफ द सॉइल कोण होती? ती नेटिव्ज. म्हणजे आता महाराष्ट्राचंच म्हणाल तुम्ही, महाराष्ट्राचं घ्या तर वतनदारच होते. ओके. कुलकर्णीज, देशमुख्स अँड पाटील्स. आय एम ऑल्सो वन वतनदार, देशमुख. वी हॅड वतन का लँड इन अहमदनगर. ओके. सो ते काय करायचे हे लोक? आता हे हिंदू, हां, आय एम नॉट टॉक अबाउट ना, इट्स नॉट अबाउट रिलिजन नाव, नॉट अबाउट कास्ट, इट्स अबाउट पॉवर. हे पॉवर. हे लोक काय करायचे? सपोज 1,000 रुपये शेतसारा गोळा केला. 1,000 वतनदारांची गोष्ट करते, म्हणजे माझ्या फॅमिलीची गोष्ट करते मी, म्हणजे कोणाला वाईट वाटायला नको. म्हणजे 1,000 रुपये आम्ही जमा केले. तर ते काय करायचे? कोणाला काय माहिती? हां, जागीरदाराला आम्ही किती देणार? आम्ही 200 रुपये देऊ, 800 आम्ही आमच्या बाजूला ठेवू. असं करून अनेक वतनदार, हे मुस्लिम नाही, हे आपल्या मातीचे, इतके ॲरोगंट झाले. त्यांनी कासल्स बांधले, म्हणजे फोर्ट्रेसेस बांधले. गढ्या दिसतील तुम्हाला, जस्ट तुम्ही महाराष्ट्रात जा, अनेक पडलेल्या गढ्या दिसतील तुम्हाला. त्यांच्या गढ्या ठेवल्या त्यांनी सैनिक, सेंटिनल्स म्हणतात त्यांना, असे 500-600 असे घोडेस्वार ठेवले, आणि ते ॲरोगंट राजे बनले. आणि शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना जे फार्म हँड्स होते त्यांना काय माहिती ते कुठे राजे, ते कुठे आदिलशाहीत जातात राजा बघायला, त्यांना हेच राजे. तर हे ॲरोगंट होऊन बसले, खूप श्रीमंत होऊन बसले वतनदार. आणि ते काय करायचे? ज्या आता हे तुम्हाला आत्ता पण आपल्या पॉलिटिक्समध्ये दिसेल, हे इतके ॲरोगंट झाले की ते एका राजाने त्यांना थोडंसं जास्त दिले की त्याच्याकडे जम्प करायचे. हां, सो दॅट वॉज अ प्रॉब्लेम, यु नो. म्हणजे सपोज एक मुघलांचा माणूस आला आणि तो म्हणाला की तुला अजून मी 500 घोडेस्वार देतो, आणि एवढी चांदी देतो, आणि एवढे रुपये देतो, तू आमच्या बाजूनी ये, तुझ्या सगळ्या घोडेस्वारांचा कट. तो जाईल. कोणाच्या एका बाजूने इमान नव्हता, पैशासाठी इमान होता. पैशासाठी इमान होता. ओके, पैशासाठी इमान होता. ही वतनदारी सिस्टीम. आणि वतनदार पुढे ते 200 रुपये कसे बसे जायचे ते जागीरदाराकडे. ओके, जागीरदाराकडे. नाव इथे इतके जागीरदार श्रीमंत होऊन बसले. आता मी तुम्हाला एक खूप माझ्या पुस्तकातली एक फार सुंदर कॅरेक्टर सांगते, खरं घडलेलं. कुतुबशाही फार श्रीमंत होती बरं का, खूप श्रीमंत होती. त्यांच्याकडे त्यांच्या रानामध्ये वॉर एलिफंट सापडायचे. त्यांचा टेक्स्टाईलचा धंदा होता, त्यांचा दारूचा धंदा होता, डायमंडचा. दे हॅड डायमंड माइन्स इन कुतुबशाही. कोलार, थिंक नाव कोलार इज इन, आय डोंट नो वेअर, बट दॅट वॉज इन देअर टेरिटरी देन. ओके. तर त्यांच्याकडे मीर जुमला नावाचा एक जमीनदार होता. ही मीर जुमला कुतुबशहाकडे. ओके, नॉट तानाशाह, तानाशाहच्या आधीचा.
सो तो म्हणजे हा शिवरायांच्या काळातलीच गोष्ट आहे मीर जुमला. तर तो इतका श्रीमंत झाला आणि ही नॉट ओनली ही वॉज अ जागीरदार, ही हॅड लार्ज पीसेस ऑफ लँड, ही वॉज अ डायमंड मर्चंट फेमस इन द वर्ल्ड, म्हणजे तो जगप्रसिद्ध डायमंड मर्चंट होता. आणि तो सर्वात त्याला ही वॉज अ सायंटिस्ट इन तोफखाना. म्हणजे आता तोफखाना कसा मी तुम्हाला सांगते मजा. आता एक तोफेमध्ये तुम्ही एक्सप्लोजिव्ह भरता, दारुगोळा भरता. हा, आता तुम्हाला तिथे 500 फुटावर तुमचं टार्गेट आहे. बरोबर. तर हैदराबादची भिंत 500 फुटावर, ती त्या भिंतीला तुम्हाला मारायचंय. तर अशी वात त्याची, त्या वातीचा लांबी आणि त्याची स्ट्रेंथ अशी असली पाहिजे की ती 500 फुटावरच फुटेल, मध्येच हवेमध्ये नाही फुटणार. असा तो सायंटिस्ट पण होता मीर जुमला. तर तेव्हा त्याला हाताशी घेऊन शेवटी त्याचे खूप पुढे त्याची फार मस्त गोष्ट आहे. त्याला कुतुबशहानी दूर पाठवलं कारण तो हा डोई जड होऊन बसला. तर कुतुबशहानी त्याला, मी काय हे सांगते कारण हे शिवरायांना अवॉइड करायचं होतं सगळं, हे सगळं अवॉइड करायचं होतं. तर त्याला पाठवून दिलं बेंगॉलमध्ये कुठेतरी पाठवून दिलं त्याला. तर त्याचा मुलगा होता एक अमीन नावाचा. तर तो ते इतक्या, तुम्हाला माहिती आहे ना आता इकडे रिच पीपल्स कोणालाही मारा, कोणालाही तुमच्या पोर्शमध्ये जा, चाललंय तसा हा होता. तर त्यांनी काय केलं, एकदा पूर्ण दारूच्या नशेमध्ये येऊन कुतुबशहाच्या दरबारात सुसू केली. त्याला शेवटी त्याला आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला ह्याच्यात टाकलं कुतुबशहानी, जेलमध्ये टाकलं. तेव्हा हा मीर जुमला औरंगजेबला येऊन मिळतो. आणि आणि शहाजहानला अजिबात आवडत नसतो, पण तो शहाजहानला काय गिफ्ट पाठवतो मीर जुमला, कोहिनूर. सो इट्स सच अ इंटरेस्टिंग स्टोरी. म्हणजे मी काय म्हणते, हे जागीरदार लोक एकदम लॉयल्टी नव्हती, फक्त पैसे. नो, दे वर पॉवरफुल. म्हणजे आता काय जागीरदारीमध्ये काय झालं, आता म्हणजे तुमच्या यंग माणसांच्या भाषेमध्ये द किंग्स अँड द एम्परर्स यूज टू आउटसोर्स द आर्मी. करेक्ट, बरोबर है ना. हे त्यांचा फक्त मुकुटावरचं राज्य. खरी सत्ता कोणाच्या हातात? जागीरदारांच्या, हे की नाही. आता इंडस्ट्रियलिस्ट पॉलिटिकल पॅरलल्स काढता येतील. यू कॅन ड्रॉ लॉट ऑफ पॉलिटिकल, बट दॅट इज युअर जॉब. जगभरात हेच आहे, जगभरात हेच. सो असं म्हणजे युरोपमध्ये पण हेच, त्यांना फ्युडल लॉर्ड्स म्हणायचे युरोपमध्ये. फ्युडल लॉर्ड्स. ते राजाला अजिबात मानायचे नाहीत, राजा त्यांना मानायचा. कोणी घ्या, आदिलशाही घ्या, कुतुबशाही घ्या, नायझामशाही घ्या, हे जागीरदारच, दे वेर द डिफॅक्टो रूलर्स. म्हणजे खरं खुर्ची मागचं खरं, दे वर द किंग मेकर्स. त्यावेळेस एलॉन मस्क. पण अकबराने ही थोडीशी सिस्टीम बदलली बरं का. इथे काय झालं होतं साऊथमध्ये की ती हेरिडेटरीच झाली होती. लाईक महाराजांचंच ना, त्यांना नैजामशाहीनी जी जागीर दिली होती ती ऑफकोर्स जुन्नरपासून, शेवटी नंतर त्याचं बरंचसं राजकारण झालं, ती फुटली मध्ये, आणि जुन्नरचा भाग सगळा मुघलांना गेला, निकडचा भाग आदिलशाहीत आला. पण तरी देखील ती शहाजी राजांकडे राहिली. आणि शिवराय तिथे छोटे असताना आले, हे की नाही, आपल्याला एवढी तर माहिती आहे. पण अकबराने काय केलं, हे तो म्हणाले हे हेरिडेटरीचं फारच जंजाळ झालं. कारण काय म्हणजे ते तिकडे हे जागीरदार लोक पिढ्यानपिढ्या तिथे राहिल्यामुळे त्यांचे पाळमुळं त्या जमिनीत रुळली, है ना, पाळमुळं रुळली. तसं नको व्हायला होतं. अकबराने एक युक्ती काढली. म्हणजे आय एम सेइंग ती मिलिटरी सिस्टीम कशी बदलत गेली, शिवरायांनी ती का पूर्ण उखडून टाकली. अकबर काय म्हणाला, नाही असंच बरोबर नाहीये, आम्ही त्यांना मनसबदार म्हणू. मनसबदार वेर ऑल्सो जागीरदार्स, मनसबदार म्हणू, पण दे विल बी ट्रान्सफरेबल.
ओके. आता एका फारच हुशार, मी जर मनसबदार आहे, मी अकबराचा एक मनसबदार आहे, मी फारच शहाणपणा करायला लागलो, कारण माई बाई कधीच मनसबदार नव्हती. तर ते मला इमिडिएटली हिंदुकुश माउंटन्समध्ये किंवा म्यानमार तिकडच्या तिथे तर म्हणे आय डोंट नो, दे वेर कॅनबल्स दॅट टाइम, तिथे मला पाठवून देतील आणि माझं डिपेंडंट राहील मी माझ्या बादशाह बरोबर, की मला सप्लाय झाले नाही तर मी आणि माझे लोक मरणार. तर म्हणजे मराठीमध्ये माझी चरबी उतरली जाईल. बरोबर, करेक्ट. त्यामुळे आता हे जर मी तुम्हाला सांगते, हे जेव्हा 2-3 गोष्टी मी तुम्हाला इंटरेस्टिंग सांगते. जेव्हा शहाजहानकडून सत्ता पालट होऊन औरंगजेबाच्या हातात सत्ता आली, त्यांच्याकडे किती मनसबदार असावेत? एक मला नंबर सांगू शकाल? 100-200 मनसबदार. मनसबदार ते पण खूप मोठे आहेत ना, त्यांच्या हे किती? ओके, झालं 100-200 काय फार फार 300-400. अगदी खासदारांची संख्या घ्यायची म्हटलं तर 550. नो 8,000 मनसबदार होते. बापरे, 8,000 मनसबदार होते तेव्हा. ऑफकोर्स त्यांचे रँक्स होते. काहींकडे 500 घोडे होते, काहींकडे 50, काहींकडे 1000, 5000. मग ते खूपच मोठे झाले त्यांचे. म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या का सिस्टम बदलली शिवरायांनी. मुघल एम्पायर, तुम्हाला एवढा 22 सुभ्यांचा मुघल एम्पायर वॉज ऍक्च्युअली डिव्हायडेड इंटू 8,000 पीसेस. बरोबर है ना. आणि मनसबदार आपले घोडेस्वार ठेवणार. तर हे मनसबदार काय करायचे, ते पण शहाणे होते. दे ऑल्सो वॉन्टेड मनी, है ना. जागीरदार, मनसबदार सगळ्यांना पैसे. तर ते तर इतके काही म्हणजे काही आता मराठीतच सतत सांगायचं तर ते अत्यंत बादशाला मस्का मारायचे. कसे मस्का मारणार? नजराणा. आम्हाला मोकळं सोडा, आम्ही तुम्हाला नजराणा देतो आणि तुमच्या पॉलिटिक्समध्ये आम्ही नाक खुपसत नाही, तुम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही येऊ युद्धभूमीवर. चांगल्या पोस्टिंगसाठी जे करतात ते. हा तसं. पण ते इतके त्यांना इतकं म्हणजे काही मनसबदारांनी तर आपल्या बादशहाला टू इमिटेट हिम, म्हणजे त्यांनी दिवाने आम दिवाने खास असे महाल बनवले स्वतःच्या घरामध्ये. बापरे. आणि हत्ती झुलवायला लावले बाहेर. म्हणजे ते स्वतःला मिनी बादशाहच करून घेतलं स्वतःला, हे ना. बापरे. समजलं का. आता लोकपाल बिल मध्ये त्यांना हे पाहिजे ना, BMW पाहिजे, 65 लाखाच्या BMW काहीतरी. असं काहीतरी. दुसरी गोष्ट काय शिवरायांच्या लक्षात आली, हे मी त्यांना सांगते, हे त्यांनी का चेंज केलं. दुसरी गोष्ट म्हणजे हे मनसबदार पण म्हणायचे, ओके आम्ही एवढे तुम्हाला खेडी दिलीत, 1000 खेडी 2000 खेडी, आणि ही सपोज टू कीप, म्हणजे त्यांनी एक 3-4 घोडेस्वार ठेवले पाहिजेत. मी काय करील, ते पैसे घेईल, माझ्या मुलांच्या लग्नामध्ये पूर्ण खर्च करील, आणि किती घोडेस्वार ठेवेल मी? 1,500. गाळा मारायचे. कळतंय थोडस पॅरलल आहे आपल्याकडे. तर ते शेवटी मग शहाजहान इतका वैतागला होता एक वेळेस, तर त्यांनी ते ब्रँडिंग सुरू केलं घोड्यांचं, म्हणजे शिक्के मारणं, की ह्या मनसबदाराच्या नावाने शिक्के, की त्याच्याकडे एवढे घोडे आहेत. तुम्ही आता महाराजांच्या मिलिटरी लॉ बद्दल बोललात, कशा पद्धतीने ते मिलिटरी उभी केली, कशा पद्धतीने त्यांनी एकत्र आणलं, त्यातनं जे काही लूपहोल्स होते ते काढले. पण त्याच वेळेला तुम्ही बोलता बोलता टॅक्स आणि ह्या गोष्टींबद्दल बोललात. महाराजांनी बाकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्स पण खूप इंटरेस्टिंग केल्या होत्या, त्याबद्दल पण आपण थोडंसं बोलू शकलो तर. कारण तोपर्यंत काही सिस्टम रेकॉर्ड्सच नव्हते, महाराजांनी ते सुरू केलं. काही महाराजांनी कोणाच्या मदतीपतनं सुरू केले? अण्णा दत्तोंनी त्यांना खूप मदत केली. ओके, फार मदत केली त्यांनी. आणि मोरोजी पिंगळे तर आर्किटेक्ट होते, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी प्रतापगड बांधायला त्यांचं फार मोठं योगदान आहे. तर ते म्हणजे प्रत्येक मोजणी पण सुरू केली,
जमिनी मोजल्याच नव्हत्या हां, तोपर्यंत. पण ती सिस्टीम पहिले त्यांचे ते ॲडमिनिस्ट्रेटर होते दादोजी, त्यांनी पण त्यांचं पण योगदान आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी ते मेजरमेंट सुरू केली आधी, कुठची जमीन खरीप पिकासाठी आणि कुठची जमीन रबी पिकासाठी व्यवस्थित आहे, कोणती जमीन पावसावर अवलंबून आहे आणि म्हणजे त्याला काय म्हणतात बागायत आहे आणि कोणती जिरायत आहे. कारण मी पण 10 वर्ष शेती केली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. फार म्हणजे पावसावर अवलंबून शेती म्हणजे कधी जास्ती पाऊस येतो, कधी कमी पाऊस येतो, कधी अवेळी पाऊस येतो. म्हणजे 4 वर्षात तर एकच पीक तुम्हाला कधीतरी मिळतं. तर तसं त्यांनी सुरू केलं. कोणती जमीन सुपीक आहे, कोणती पडीक आहे याचा अभ्यास केला आणि बरोबर त्यांनी शेतकऱ्यांना तो शेतसारा आणि तेथे स्ट्रिक्ट रूल्स होते. बरं, ज्यांची दुष्काळ पडला तर त्यांना टूल्स द्यायचे ते फ्रॉम ट्रेजरी आणि बियाणं द्यायचे आणि असं करून मायेनं आणि टॅक्स घेतला, व्यवस्थित घेतला, पण माया करून घेतला. असं नाही की तुम्हाला आता तुमच्या बायका पोरं आम्ही छळ नाही, ओरबाडला नाही. मग का लोक त्यांच्या मागे मृत्यूच्या ठिकाणापर्यंत जायला तयार होते? कारण ते राज्य राजाचं नव्हतं, ते राज्य प्रजेचं होतं. दॅट इज स्वराज. म्हणून मी पुढे म्हणते तुम्ही नंतर, आणि माझं कोणाही राज्यकर्त्याच्या विरुद्ध नाही आहे आणि मी धर्मही फारसा मानत नाही, जात तर फारच पुढची गोष्ट झाली, नाहीच मानत नाही. पण तुम्ही अटकेपार झेंडे लावले, तुम्ही एवढं मोठं राज्य निर्माण केलं, पण ते स्वराज होतं का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, अभ्यास करा त्याचा. हे स्वराज होतं का? हे शिवरायांचं स्वप्न होतं का? वी डोंट नो. इट्स डिस्प्युटेबल. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे महाराजांचं नाव घेतलं की एक जो आपण कायम उल्लेख करतो ते म्हणजे आरमाराचा. की त्यांनी त्याच्या सगळ्याची रचना केली आणि त्यांनी ते सगळं शोधून काढलं आणि त्याचे संस्थापक होते ते. तर त्याबद्दल थोडं सांगू शकला तर? काय ना, त्यांनी तिथे पण गलबत आणि गुराब हे मेन त्यांचे जहाज होते आणि एक गुराब तयार करायला 100 किलोज ऑफ गोल्ड लागायचं एक तयार करायला. आणि त्यांच्याकडे आपल्याकडे इंजिनियर नव्हते. आपण कुठे मार खाल्ला? आपण मार खाल्ला तो सायन्समध्ये. तर त्यांना ते पोर्तुगीज इंजिनियर्स बरोबर आपल्याला खूपसं डिपेंड करावं लागलं तेव्हा. ओके, पण ते जाऊ द्या. त्या आरमाराला त्यांनी का सुरुवात केली? आता जे ते पोर्तुगीज, आता ते काही समुद्रावर जाऊन लढाया करणार नव्हते, कारण पण त्याचसाठी सुरुवात केली होती ना, म्हणजे समुद्री नाही, लेजिटिमेट पैसा नेशनसाठी मिळवणं. म्हणजे तुम्ही लुटालूट करू शकता, दुसऱ्यावर योग्य मार्गाने कायदेशीर मार्गाने देशासाठी पैसा मिळवण्याचं एकतर शेतसारा आणि दुसरं म्हणजे मर्चंट, टॅक्स ऑन मर्चंट्स, व्यापारातनं मिळणारा पैसा. तो त्यांना शिवरायांना फार इच्छा होती समुद्री व्यापार करावा, त्यात खूप पैसा होता आणि हे पोर्तुगीज इमेन्सली रिच झाले होते. त्यांनी पाहिलं ना. सो गोवा वॉज नोन ॲज रोम ऑफ द ओरिएंट. इतके रिच. कसला गुलामांचा व्यापार त्यांना नव्हता करायचा, पण हे काय व्यापार करायचे? सॉल्ट पीटर, ते एक्सप्लोजिव्ह मध्ये घालतात ते, टेक्सटाईल्स, स्पायसेस आणि मेटल्स, ओर्स आणि घोड्यांचा पण. घोडे यायचे तिकडनं, त्यांचा व्यापार करून इतके श्रीमंत झाले होते आणि दुसऱ्या कोणाही व्यापार करायला त्यांना परवानगी नव्हती त्या समुद्रामध्ये. जर तुम्हाला, म्हणजे तुम्ही कोकणातला असाल सपोज, नेटिव्ह तुमचे 10 पिढ्या कोकणात गेलेल्या, एकदम तुम्ही कोकणी माणूस, पण जर तुम्हाला समुद्रात व्यापार करायचा असेल तर तुम्हाला पोर्तुगीजांकडनं कॅट्रेज घ्यावे, म्हणजे पासपोर्ट, त्याला कॅट्रेज म्हणतात, तो घ्यावा लागायचा. त्याला भरपूर पैसे लागायचे. बरं, तो नाही घेतला तर हे सिद्धी बसलेलेच होते पायरेट्स म्हणून, ते हल्ला करायचे आणि ह्यांचं संगनमत होतं पोर्तुगीज आणि सिद्धी की तुम्ही ह्यांना काहीतरी शेअर मिळत असला पाहिजे, हे की नाही. तर शिवराय काय म्हणाले, हा देश माझा, ही माझी माणसं आणि मी का नाही. आणि हे जर मर्चंट्स झाले चांगले व्यवस्थित
तर आपल्या देशाला कायदेशीरपणे पैसा मिळेल. हो. पण तेव्हा जे ते मालाचे शिप तयार करायचे तर त्याला प्रोटेक्शन म्हणून त्याला इतर लढाऊ पण छोटी जहाज बोटी तयार कराव्या लागल्या नाही का. त्याला कोण प्रोटेक्ट करणार, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न होतं. ऑफकोर्स त्यांनी 1-2 हल्ले केले आणि त्यांनी तिथे थोडंसं म्हणजे घाबरवलं या लोकांना. आणि पण त्याच्यासाठी त्यांना किती सी फोर्ट्स म्हणजे समुद्री किल्ले, किती पोर्ट्स, दुर्ग, किती म्हणजे त्याच्यासाठी किती जीवाची खटपट करावी लागली नाही का. परत त्या तोफा असतात ना जहाजावरच्या, त्या मेटलच्या असतात. आपल्याकडे ते हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, आपल्याकडे ती वी कुडंट मेक इट, मेड इन इंडिया नव्हतं ते. आपल्याला ते दुसरीकडनं घ्यावं लागायचं आणि ते फसवायचे लोक. जुन्या तोफा विकायचे मराठ्यांना आणि खूप पैसे घेऊन तर ते. पण तरी देखील त्यांनी ते स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णत्वाला आणलं. पण ते कधीच जंजिरा किल्ला घेऊ शकले नाहीत. पण त्याच्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग बांधला, आन्सर टू जंजिरा. आणि खांदेरी उंदेरीचे पण तिथे ते तिकडे नेहमी तिकडनंच जायचे हे लोक, व्यापारी लोक. तर तिथे आपलं मराठ्यांनी पण ते लगेच गेले. ते खांदेरी उंदेरी झाल्यानंतर ते महाराज लगेच गेले आणि मग औरंगजेब आला पूर्ण शक्तीनिशी. सो त्यांचं जे स्वप्न होतं ते मोर ऑफ व्यापारी स्वप्न होतं. म्हणजे ते व्यापारी देखील होते. एक्झॅक्टली. एक्सपॅन्शनिस्ट डोक्यात नव्हतं. यांनी व्यापार करावा आणि यांनी आपला देश सुजलाम सुफलाम व्हावा हा हेतू होता. आपल्या लोकांना तिथे रोजगार मिळावा. करेक्ट. वाय वुड पोर्तुगीज, आणि पोर्तुगीजांनी भयंकर अन्याय केले होते लोकांवर. म्हणजे मुघलांनाही लाजवील अशा पोर्तुगीजांनी आपल्यावर अन्याय केले. तो तर चॅप्टरच निराळा आहे. इतके भयानक, म्हणजे आपलं पूर्ण नष्टच केलं आपलं कल्चर. आणि लोकांना असं केलं इन्क्विजिशन चेंबर्समध्ये की तुमच्या बायका मुलांना ते मारतायत आणि तुमच्या पापण्याच कापल्यात, म्हणजे तुम्हाला ते पाहावंच लागेल. पण दॅट इज अनदर स्टोरी. म्हणून म्हणते शिवरायांचं फार महत्व आहे आपल्याकडे. पाहिजे आणि त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण जी कृती करतो ती शिवराय काय म्हणतील ही आपण बरोबर करतोय की नाही असा विचार करून महाराष्ट्रीयन लोकांनी जगावं असं मला वाटतं. असं कधी घडू शकेल मला माहिती नाही. आपण डेव्हिड वर्सेस गोलियात म्हणालो आणि महाराजांकडे असणारं घोडदळ आणि मुघलांकडे असणारं किंवा कोणत्याही बाकी या सगळ्या शहायांकडे असणारं सैन्य एवढा तफावत होती. तर साधारणतः बोललं जातं की हे फक्त गनिमी काव्याने जिंकलं, पण महाराजांनी अगदी प्लेन ग्राउंड्सवरती पण युद्ध केली आहेत आणि ती जिंकलेत. मग ती कशा पद्धतीने, तेव्हा कोणती युद्ध नीती वापरली, तेव्हा कोणती युद्धतंत्र वापरली जेणेकरून या सगळ्या मोठ्या ह्युमंगस आर्मीसमोर महाराजांची आर्मी जिंकत होती? ते त्यांना त्या आपली शक्ती दाखवायला सदर्न एक्सपेडिशनमध्ये फार वाव मिळाला. कारण ते त्यांचं ही सगळी जी सिस्टीम तयार झाली ते जेव्हा आग्र्याहून आले त्याच्यानंतर ते शांत राहिले होते काही वर्ष. तेव्हा ही सगळे डोक्यात त्यांच्या दक्षिणेत गेले जेव्हा ते. नंतर सर्वात मोठे पहिले तर त्यांनी सगळे किल्ले घेतले, जे पुरंदर पीस ट्रीटीमध्ये गेले होते ते घेतले. पण ते डायरेक्टली एक दोन रात्रीत घेतले. तेच किल्ले परत औरंगजेबला मिळायला तो 8-8 महिने 9-9 महिने बसिजमेंट त्याला वेढा घालून. पण त्यांचं खरंच जे दिसलं ते सदर्न एक्सपिडिशनमध्ये कर्नाटक कंट्रीमध्ये त्यांच्या सैन्याने बरोबर 50 किल्ले जिंकून घेतले 1-1.5 वर्षात. तेव्हा त्यांना पिच बॅटल कराव्या लागल्या अनेक ठिकाणी. ते अनेक ठिकाणी पराभव झाला. आता ऑफकोर्स हे युद्धच आहे. अनेक ठिकाणी ते मोस्ट ऑफ द टाइम्स ते जिंकले. आणि तिथे आणि पिच बॅटल त्यांनी एक केली होती जेव्हा ते अफजल खानाला मारून तिकडे गेले पन्हाळा जिंकायला. तेव्हा आदिलशाह हताश आदिलशहाने रुस्तुम म्हणजे तो रणदौला खान एक त्यांचा आधीचा एक
सरदार होता, फारच मोठा सरदार होता, अगदी आदिलशहाच्या हो. मर्जीतला, इब्राहिम आदिलशहा का मोहम्मद आदिलशहाच्या मर्जीतला. तो त्यांचं आणि शहाजीराजांचं फार पटायचं. तर त्याचा हा मुलगा रुस्तुम, त्या रुस्तुमलाही आवडायचे शिवाजीराजे ॲक्च्युली. ते सगळं म्हणजे दॅट वॉज अ गॉड ऑफ पॉलिटिक्स. द द शहाजीराजे फॅक्शन आणि ह्यांचा गट वगैरे. तर तो रुस्तुमला त्यांनी डायरेक्ट पिच बॅटलमध्ये हरवलं. त्यांनी ती माझ्या पुस्तकात पूर्ण आहे, फ्रॉन्टियर्समध्ये, युद्धरचना कशी होती रुस्तुमची आणि ह्यांनी कसा अचानक हल्ला केला आणि मग नेताजी पालकरांनी कसा हल्ला केला आणि ती युद्धरचना कशी मोडून टाकली आणि मग रुस्तुम सगळं सोडून पळून गेला आणि दे गॉट ऑल द स्पॉइल्स ऑफ वॉर. म्हणजे त्यांना बरेचसे घोडे, हत्ती काय काय मिळाले. असे काही पीस बॅटल्स आहेत. म्हणजे जस्ट टू समराईज, कारण आज आपण प्रायमरीली महाराजांचं त्यांचं मिलिटरी काय होती, काय पद्धतीनं त्यांनी सैन्याची रचना केली, त्याचं डिझायनिंग केलं आणि त्या पद्धतीनं महाराजांकडे आज बघतो आपण. ज्या वेळेस महाराजांबद्दलचा उल्लेख होता, आपण फक्त तो एक ब्रेवरी आणि तो वीररसात्मक गोष्टींबद्दल बोलतो आपण. पण जे स्ट्रक्चर आज आपण फॉलो करतो, ज्या गोष्टींची शिस्त त्यांनी आपल्याला लावली, जी एक आकांक्षा त्यांनी आपल्याला दिली आणि प्रेम दिलं येस, तर या सगळ्याबद्दल आज तुमच्यासोबत गप्पा मारता आल्या, तर खूप खूप आभार. मला माहिती आहे की थोडंसं तुमच्यासाठी चॅलेंजिंग होतं मराठीमध्ये संवाद करणं, रोजची भाषा नसल्यामुळे. पण खूप खूप आभार. तुम्ही ट्रॅव्हल करून पुण्यात आलात आणि आम्हाला आज वेळ दिलात, तर थँक्यू सो मच. मला मराठीत पॉडकास्ट करायला नेहमीच आवडतं. नेहमी इंग्लिश आणि हिंदीमध्ये होतं ना. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. लोभ असावा. लोभ असावा.